नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 15 जून 2025 रोजी जी सेट परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध झालेले आहेत। नेमक्या प्रवेशपत्रावरील सूचना काय आहेत, त्याचबरोबर येणाऱ्या एक्झामसाठी महत्त्वाच्या टिप्स कोणकोणत्या आहेत, सकारात्मक बाबी कोणकोणत्या आहेत, थोडक्यात परीक्षेला जाताना नेमके आपण काय तयारी करायची आहे, कोणते महत्त्वाचे टॉपिक वाचायचे आहेत, या संदर्भाने सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। सर्वप्रथम तुम्ही प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी setexam.unipune.ac.in या वेबसाईटवर जा। वेबसाईटवर गेल्याच्यानंतर होमपेजवरच तुम्हाला डाउनलोड ॲडमिट कार्ड ठीक आहे इथं क्लिक करायचं आहे, किंवा खाली परत एक नवीन डाउनलोड ॲडमिट कार्ड असं येईल सेट एक्झाम 15 जून 2025 साठी। त्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे फॉर्म भरत्या वेळेचा। त्यानंतर काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या तुम्ही वाचू शकता ठीक आहे। त्यानंतर तुम्ही इथे क्लिक करून तुमचं ॲडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड करू शकता। ॲडमिट कार्ड या पद्धतीचं आहे ठीक आहे। लक्षात घ्यायचं आपल्याला की तुमचे जे दोन्ही पेपर होणार आहेत हे कंटिन्युअस होणार आहे, 10 ते 11 आणि लगेच 11:30 ते 1:30 या वेळेमध्ये, परंतु ते तुम्हाला विदाऊट ब्रेक म्हणतात। हॉल तिकीटवर स्पष्ट लिहिलं आहे की दोन्ही पेपर हे तुमची विदाऊट ब्रेकची होणार आहेत ठीक आहे। तुमच्या हॉल तिकीटवर या पद्धतीची माहिती उपलब्ध आहे। डाउनलोड केल्याच्यानंतर सर्वांचे हॉल तिकीट या पद्धतीचे असतील। इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला हॉल तिकीटवरल्या वाचून जायचं आहे ठीक आहे। जे काही तुमचं रिक्वायर्ड केलं आहे त्यांनी, ॲडमिट कार्ड असेल, त्यानंतर ओरिजिनल आयडेंटिटी प्रूफ असेल तो तुम्ही घेऊन जायचा आहे। त्यांनी स्पष्टपणे तुम्हाला दिला आहे, ब्लॅक पेन घेऊन जायचा आहे ठीक आहे। जनरल सूचना आहेत त्या एकदा तुम्ही वाचून घ्या आणि त्या पद्धतीनं जा। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, अजून परीक्षेला 10 दिवस बाकी आहेत। मग आपण काय काळजी घ्यायची आहे, तर हे आपण काय करतो, हॉल तिकीट आलं की परीक्षेच्या आदल्या दिवशी काढतो, त्यामुळं आपला थोडासा गोंधळ होऊ शकतो। 2 दिवस परीक्षेच्या अगोदरच प्रवेशपत्राची तुम्ही प्रिंट घेणं आवश्यक आहे, किंवा झेरॉक्स काढून घ्या 2 दिवस अगोदरच असतानाच, म्हणजे आज उद्याच काढून घ्या, जेणेकरून ज्या काही झेरॉक्सचे प्रॉब्लेम असतील किंवा तुमच्या दूर असेल झेरॉक्स सेंटर, तुमच्याकडे व्यवस्था नसेल प्रिंटरची, त्यामुळं जेवढं शक्य होईल तेवढं अगोदर तुम्ही तुमच्या हॉल तिकीटची झेरॉक्स काढून घेणं अपेक्षित आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे 15 जूनला परीक्षा होणार असल्यामुळे पावसाळ्याचे दिवस आहेत, म्हणून तुम्ही परीक्षा सेंटर पाहून घ्या। त्याचबरोबर पाऊस, जाण्यायेण्याची व्यवस्था काय आहे त्या पद्धतीनं तुम्ही नियोजन करणं गरजेचं आहे, कारण आपण 6 महिन्यापासून जाहिरात आलेली आहे, 6 महिन्यापासून अभ्यास करत आहोत, आणि मग हे नियोजन आपलं चुकता कामा नये। म्हणून ह्या छोट्या छोट्या बाबी जरी तुम्हाला वाटत असल्या तरी ह्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत। उत्तरपत्रिकेवर काळजीपूर्वक आपली आवश्यक माहिती तुम्ही भरायला पाहिजे। तुमचा जो सीट नंबर आहे ठीक आहे, जे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे त्या उत्तरपत्रिकेवर भरताना एकदम व्यवस्थित, तुम्हाला जर ते समजत नाही तर तुम्ही जे पर्यवेक्षक आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता ठीक आहे। स्वतः काढलेल्या शॉर्ट नोट्सला आता रिव्हिजन द्यायला सुरुवात तुम्ही करणं अपेक्षित आहे। उतारा आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवताना वेळेचं भान ठेवा। 2 प्रश्न कठीण आले म्हणून गोंधळून जाऊ नका, लक्षात घ्या। तुम्ही आता आपण पहिल्या पेपरच्या संदर्भानं बोलतोय ठीक आहे, आपण जनरली पहिल्या पेपरच्या संदर्भानं लक्षात घेऊया। 2 प्रश्न तुम्हाला हार्ड येऊ शकतात, जसं मॅथचे जे प्रश्न असतात 1 ते 2 हार्ड असतात, परंतु मॅथचे प्रश्न 2 आले म्हणून किंवा रिसर्चचे 2 प्रश्न अवघड आले म्हणून राहिलेले जे काही 48 प्रश्न आहेत त्यावर त्याचा परिणाम होऊ देऊ नका। एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, कारण बघा ॲज अन ॲव्हरेज 50-55% बऱ्याचशा विषयाचा रिझल्ट येतो, काही रिझल्ट हाय जातात, परंतु बऱ्याच जे सब्जेक्ट आहेत ते 55, 56, 60, 55, 50, 60 या टक्के म्हणतोय मी, टक्क्याच्या दरम्यान तुमचे रिझल्ट येतात। त्यामुळं आपण त्या 2-3 प्रश्नाकडं, काठिण्य प्रश्नाकडं न बघता जे सोपे आहेत 98% प्रश्न, त्या दृष्टिकोनातून आपण विचार करणं गरजेचं आहे। परीक्षेसाठी काही सकारात्मक बाबी कोणकोणत्या आहेत त्या बघा, कारण ह्या तुमच्या खूप महत्त्वाच्या बाबी तुम्ही लक्षात घेणं अपेक्षित आहे। जसं बघा, जे विद्यार्थी या अगोदर सेट परीक्षा पास झाले आहेत त्याच विषयामध्ये ते परत
ही परीक्षा देत नाही आहेत, ठीक आहे. म्हणून तुमचा सेटचा रिझल्ट येणं हे जास्त चान्स आहे. आता आलं लक्षामध्ये. पूर्वी परत 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 तेच विद्यार्थी पास व्हायचे आणि त्यांचाच रिझल्ट यायचा. आता त्याच विषयामध्ये जर विद्यार्थी एखादा पास झाला असेल तर तो या परीक्षेला नसणार आहे. चुकीच्या उत्तराला कमी गुण केले जात नाहीत, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यामुळे पूर्णच्या पूर्ण म्हणजे पहिल्या पेपरचे 50ही तुम्ही प्रश्न क्लिक करा आणि दुसऱ्या पेपरचे 100ही प्रश्न तुम्ही क्लिक करा. पूर्णच्या पूर्ण दोन्ही पेपरचे तुम्ही प्रश्न क्लिक करणं अपेक्षित आहे, आपल्याला येत असो अगर नसो, कारण चुकीच्या उत्तराला तुमचे गुण कमी केले जाणार नाहीत. परीक्षा ऑफलाईन मोडमध्ये होणार आहे. परत एकदा बघा, कारण मागच्या वेळेस ते म्हणले होते ऑनलाईन घ्यायची, पण त्यांच्याकडून शक्य झालं नाही. आता नेट ऑनलाईन होते आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळं येणारी सेट परीक्षासुद्धा ऑनलाईन होऊ शकते, अगर होऊ नाही तर नाही हो, पण ही मात्र 100% काय आहे, ऑफलाईन मोडमध्ये एक्झाम होत आहे. त्यामुळं तुम्हाला हार्ड कॉपीमध्ये पेपर असतो, त्यामुळं तुम्हाला जी पारंपरिक पद्धती आहे परीक्षा देण्याची सेटची तीच यावेळेस देखील आहे. म्हणून तुमच्यासाठी ही एक सकारात्मक बाब आहे. परीक्षेचं माध्यम दोन्ही लँग्वेजमध्ये आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न मराठीमधूनही वाचता येईल आणि तुम्हाला प्रश्न इंग्रजीमधूनही वाचता येईल. म्हणून तुम्हाला जिथं जिथं लँग्वेजचा इश्यू आहे तो तुमचा सॉल्व्ह होऊ शकतो. मराठी शब्द कळला नाही तर तुम्ही त्याला पर्यायी इंग्रजी शब्द वाचू शकतात, ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्टमध्ये आपण या पेपर 1च्या संदर्भानं, ठीक आहे, पेपर 1च्या संदर्भानं आपण एक टेस्ट सिरीज घेतली होती, ठीक आहे. बघा 15 जून 2025 रोजी जी परीक्षा होत आहे त्यासाठी आपण टेस्ट सिरीज घेतली आहे. त्यासाठी आपण 12 PDF पेपर घेतले होते, परंतु नंतर परीक्षेमध्ये बदल झाला आणि परीक्षा 15 जूनला आता होत आहे. पूर्वी 4 मेची त्यांनी काहीतरी मे महिन्यामधली एक तारीख दिली होती, ठीक आहे. तो आता इतिहास झाला. आता मात्र 15 जूनला ती परीक्षा आहे. तर आपण +4 हे 12 PDF +4 त्याच्यामध्ये म्हणजे एकूण 16 पेपर आपण तुम्हाला देणार आहोत. हे 16 पेपर तुम्ही 450 रुपये फीस पाठवून ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर म्हणजे फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे या नंबरला 98 23 24 71 91 98 23 24 71 91 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करा. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. लगेच तुम्हाला 12 + 4 450 रुपयामध्ये असे 16 पेपर पाठवण्यात येईल. 16 PDF पेपर तुमच्या व्हॉट्सअपला, 16 आन्सर कीज आणि 16 विश्लेषणाचे व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला त्या पेपरमधले जे सोल्युशन आहे ते निश्चितपणे लक्षात येईल. हा टाईम टेबल होता, परंतु तो पूर्ण झालेला आहे. आणि हे 12 आणि +4 असे आपण 16 पेपर घेतलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अजूनही वाटते की या राहिलेल्या 10 दिवसामध्ये टेस्ट सिरीज सोडायची आहे तर निश्चितपणे ते विद्यार्थी ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. आणि लगेच तुम्हाला 2 मिनिटामध्ये शॉट शेअर केला व्हॉट्सअपला की 2 मिनिटामध्ये 16 पेपर PDF स्वरूपामध्ये, त्याच्या 16 आन्सर कीज PDF स्वरूपामध्ये आणि 16 विश्लेषणाचे त्या पेपरचे व्हिडिओ. एकदा ओव्हरलुक करूया की ही जी परीक्षा होणार आहे 15 जूनची तिचं स्वरूप काय आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की परीक्षा एकूण 300 गुणांसाठी असते आणि 2 पेपर असतात. पहिला जो पेपर आहे 50 प्रश्न असतात 100 गुणांसाठी, जो सर्वांना एकच आणि अनिवार्य असतो, तुम्ही कोणत्या विषयामध्ये देत असू देत, ठीक आहे. दुसरा पेपर मात्र तुमच्या पदव्युत्तर पदवी या विषयाच्या संदर्भाने असतो, ज्यामध्ये 100 प्रश्न असतात 200 गुणांसाठी. असे पहिल्या पेपरला 100 गुण आणि दुसऱ्या पेपरला 200 गुण अशी 300 गुणांची एकूण तुमची सेट परीक्षा असते. आत्ताच बोलल्याप्रमाणे माध्यम इंग्रजी मराठी आहे, परीक्षा पद्धती ऑफलाईन आहे आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर पहिल्या पेपरचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला एकूण पहिल्या पेपरमध्ये 10 प्रकरणं आहेत. प्रत्येक प्रकरणावर 10 गुणांचं तुम्हाला ते विचारतात, म्हणजे प्रत्येक प्रकरणावर 5 प्रश्न विचारतात. एक प्रश्न 2 गुणांसाठी, म्हणजे प्रत्येक प्रकरण 10 गुणांसाठी असतं. या पेपर 1च्या संदर्भानं खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता. त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही हॉल तिकीटची जी लिंक आहे ती लिंक किंवा ऑफिशियल वेबसाईटच्या लिंकवरून तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यानंतर आता ह्या राहिलेल्या 10 दिवसात काय काय वाचायचं आहे, जसं पहिल्या प्रकरण जे आहे आपल्या पेपरचं अध्यापन अभियोग्यता, या टॉपिकचे प्रश्न सोडवताना तुम्ही एक स्वतः शिक्षक एक आणि स्वतः प्राध्यापक आहेत याचा विचार करा. सकारात्मक भूमिकेतून जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा तुम्ही सोडवायला तो पाहिजे. अध्ययन संकल्पना, अध्ययन अध्यापन पद्धती, आदर्श प्राध्यापक आणि मूल्यमापन हे टॉपिक तुम्ही हायलाईट करून जा.
संशोधन अभियोग्यतेमध्ये संशोधनाचे प्रकार, वैशिष्ट्ये, संशोधन पद्धती, संशोधनाच्या पायऱ्या, संशोधन आराखडा हे टॉपिक करा. त्यामध्ये परिकल्पना, संशोधन तंत्र, संशोधन आराखडा आणि संशोधन नैतिकता यावर ते प्रश्न हायलाईट करतात. आकलनावर आधारित म्हणजे कॉम्प्रिहेन्शन, उतारा वाचायचा आहे. म्हणजे अगोदर आपल्याला माहिती आहे की अगोदर तुम्ही काय करा, प्रश्न वाचा, पर्याय नका वाचू, फक्त प्रश्नाचे टायटल वाचा आणि मग उतारा वाचा. तुम्हाला कळून येईल की ह्या प्रश्नाच्या संदर्भानं आपल्या उतार्यामध्ये माहिती आलेली आहे. त्यानंतर कम्युनिकेशन हा एक टॉपिक आहे 10 मार्कसाठी. अत्यंत सोपा आहे. यावर आपण खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत, जवळपास 8 ते 10 व्हिडिओ आहेत. पूर्ण प्रकरण हे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये संदेशवहन प्रक्रिया, वैशिष्ट्ये, प्रकार, वर्गातील संप्रेषण, अडथळे या घटकाचा तुम्ही अभ्यास करून जायचा आहे. विशेषतः शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया, समूह संप्रेषण आणि संप्रेषणाच्या प्रकारावर रिपीट क्वेश्चन होतात. गणितीय तार्किकता व अभियोग्यता या टॉपिकचे अगदी सोपे प्रश्न सोडून घ्या. 1 किंवा 2 प्रश्न काठिण्य पातळीचे येतात, जसं आपण सुरुवातीला बोललो त्याप्रमाणे. यामध्ये मूलभूत गणितीय क्रिया, अपूर्णांक, सरासरी, शेकडेवारी, काळकाम वेग, नफा तोटा, व्याज, सूट यावर ते प्रश्न आपल्याला विचारतात. तर्कशास्त्रीय युक्तिवाद, रिझनिंगमध्ये आपल्याला बघा काय विचारतात, तुलना, तार्किक क्रम, तर्क व अनुमान, वेन आकृती, सांकेतिक भाषा आणि दिशावर आधारित सुद्धा मागच्या वेळी एक प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यानंतर डाटा इंटरप्रिटेशनमध्ये तुम्हाला मूलभूत गणितीय क्रिया माहीत पाहिजे, कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे तुम्हाला, टक्केवारी, सरासरी, गुणोत्तर व प्रमाण हे तुम्हाला काढता आलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान, यामध्ये तुम्हाला इंटरनेट, ईमेल, सोशल मीडिया, वेबसाईट, नवीन ॲप्स काय आहेत आणि संगणक आणि माहिती तंत्रज्ञान या संदर्भानं तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारले असतात. एवढे टॉपिक महत्त्वाचे आहेत. पर्यावरणाच्या संदर्भानं पर्यावरण परिषदा, प्रदूषण, प्रदूषणाचे कारणे, प्रदूषणाचे प्रकार, परिणाम, संवर्धनाच्या उपाययोजना या टॉपिक तुम्ही करून जा. त्यावर त्यांनी प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. आणि शेवटचं प्रकरण जे आहे हायर एज्युकेशन सिस्टीम, त्यामध्ये प्राचीन भारतावर एक प्रश्न विचारतात. ठीक आहे. मग कधी कधी तो ब्रिटिशकालीन शिक्षण व स्वातंत्र्योत्तर काळातील शिक्षण म्हणजे जे विविध आयोग आहेत त्या संदर्भानं तुम्हाला प्रश्न विचारला जातो. शिक्षणाच्या प्रकारावर प्रश्न विचारला जातो. थोडंसं शैक्षणिक धोरण 2020 वगैरे हे थोडंसं रीड करून जा. शैक्षणिक योजनासुद्धा पाहून जा, त्यावरसुद्धा त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. बुकसाठी आपल्याला माहिती आहे की तुम्ही के सागर पब्लिकेशनचं, डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं, त्याचबरोबर विद्याभारती प्रकाशनचं, किंवा जर तुम्हाला इंग्लिश पाहिजे असेल तर पिअर्सन पब्लिकेशनचं जे नेटसाठी उपयुक्त ठरेल ते बुक तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. जसं सुरुवातीलाच बोलल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही ते टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात. 450 रुपयामध्ये तुम्हाला 16 PDF पेपर, आन्सर की आणि विश्लेषणाचे व्हिडिओ पाठवले जातील. तुम्ही 98 23 24 71 91 या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करा. फोनपे, गुगल पे नेम येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे केल्याच्यानंतरचा स्क्रीनशॉट पाठवा. लगेच 5 मिनिटामध्ये तुम्हाला सर्व पेपर, आन्सर की आणि विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील. त्याचबरोबर सेट असेल, नेट असेल, CTET, TET या एक्झामच्या संदर्भानं या सोशल मीडिया तुम्ही फॉलो करा. तिथे तुम्हाला खूप साऱ्या अपडेट्स, माहिती, पोल क्वेश्चन्स तिथे तुम्हाला दिलेले असतात. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अशा प्रकारे जे आपले मित्र तयारी करतात सेट एक्झामची त्यांना देखील हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांना ज्या इन्स्ट्रक्शन आहेत, बाबी आहेत त्याबद्दलही माहिती द्या. सर्वांना परीक्षेसाठी आमच्या ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.